आता आपली नालंदा अख्ख्या जगामध्ये कशी असते ते सांगते. अख्ख्या जगातल्या एका देशात कशी चालते ते सांगते. एका विभागात कशी चालते ते सांगते. अनेक प्रकारचे कोर्स असतात, अनेक प्रकारची कलाकौशल्ये असतात, अनेक प्रकारची विद्यापीठे असतात. त्यात जाऊन शिक्षण घ्यायचं की नालंदा चालते. आज शिक्षकांचे पगार कसे देणार? जर लोकांना लूटच पाहिजे आणि हिरामंडीच करायची असेल तर शिक्षण कशाला पाहिजे असं लोक म्हणतात. शिक्षणाने काय आम्हाला श्रीमंत होता येत नाही असंही म्हणतात. बरोबर आहे. तुम्हाला शिक्षण नको असतं, तुम्हाला काहीच नको असतं, तुम्हाला कामही नको असतं, तुम्हाला शेतीवाडीही नको असते ना, तुम्हाला कामगारांना पगार द्यायचा असतो, तर हे प्रकल्प कसे चालणार? नाही ना चालू शकत. ह्या प्रकल्पातल्या लोकांना पगार कसा मिळणार? जर लुटीचाच धंदा तुम्ही स्वीकारला असेल तर या प्रकल्पातल्या लोकांना पगार कसे मिळणार? नाही ना, नाही मिळू शकत ना. याचं कारण आहे तुमची हिरामंडी. सगळं शिक्षण असतं नालंदाचं, पण तुमची हिरामंडी, तुमची स्वतःची हिरामंडी आणि चोरचपाटी आणि दरोडेखोरी. काय गरज आहे तुम्हाला शिक्षणाची? हिशोबापुरतं शिकायचं, हिशोबाला ही शाळा सोडून द्यायची. तुमची स्वतःची हिरामंडी. असंच म्हणेल, हे शिक्षण तुम्हाला जास्त आवडतं. हे जर शिक्षण तुम्हाला जास्त आवडत असेल, घरचं काम आणि स्वतःची हिरामंडी आणि लुटारूपणा, तुम्हाला कष्टाचं जीवन नको असतं, मग तुम्हाला पैशाची गरज काय आहे? पगाराची गरज काय आहे? मग तुम्हाला घरांची गरज काय आहे? नाही ना. मग हे प्रकल्पाचे पगार कसे जाणार? तुम्हाला कायदाही हवा असतो, कायद्यातल्या लोकांना पगार द्यावा लागतो, तो कुठून जाणार? त्या वर्करांना पगार द्यावा लागतो, तो कुठून जाणार? त्यांना कॉटेज द्यावे लागतात, त्या कुठून जातील? तुझ्यासारखे फुकटे लीडर बनले आणि सगळा पैसा आपल्या घरात भरू लागले तर त्या प्रकल्पातल्या लोकांना पगार कुठून जाणार? मग तूच राजा झालास ना, तुलाच मोठं व्हायचं होतं. मग आज सगळे प्रकल्प बंद आहेत, पोलिसांपासून वकिलांपर्यंत. या राजानं, हा जो राजा बनला, या राजानं काय करावं? धुरी राजानं स्वतःचा छापखाना तयार केला. पोलीस बिलीस खोटे. हे कायदेशीर आहेत का? हे बेकायदेशीर आहेत. हेच मी म्हणेन. स्वतः राज्यावर बसवलं एकाला पक्ष स्थापून, आणि आज स्वतः मोठा राजा बनला. हा जेव्हा स्वतः मोठा राजा बनला तेव्हाच लोकांना मिळेल ना सर्व्हिस, पगार वगैरे. काय मागायचं ते तिथे मागायचं की नाही? कळलं? तिथे मागायचं. जेव्हा कायदेशीर प्रकल्प बंद होतात, तेव्हा बेकायदेशीर प्रकल्प चालतात, तेव्हा ह्या राजाकडे जायचं आणि सगळं मागायचं. देतो का बघा. हे घर भाडं हा राजा खातो, राजाची माणसं खातात, मग हा राजा देतो का बघा. एक राजा असा होता, तो देत होता, आणि हा राजा असा झाला की तो देत नाही. तेव्हा माणसं सुखी होती. मुंबईला एवढी लोकवस्ती नव्हती, शहरीकरण जास्त नव्हतं. जेव्हा हा राजा बनतो तेव्हा लोकसंख्याही वाढते आणि शहरीकरणही जास्त होतं आणि लोक सुखी नसतात. मग हा माझ्या बापाचा वापर का करतो? बापाचं नाव का घेतो? नाही घ्यायचं. हा प्रकल्प प्रायव्हेट तू चालवायचा. एवढा तू हुशार आहेस ना, नालंदा शिकलेला. खरंच तू नालंदा शिकलायस की लूट करायला शिकलायस? तू लोकांना किती शिक्षण घ्यावं सांगतोस, किती प्रवीण व्हावं सांगतोस, आणि किती सच्चाईनं धंदा करायला लावतोस.
हे मला सांग. आज तू बेकायदेशीर आहेस आणि असणारच आहेस. ज्या वेळेला नडशील त्यावेळेला नडशील ना, तेव्हा तुला बेकायदेशीरच छापणार. तू नालंदामध्ये किती प्रवीण आहेस, तू किती उत्तीर्ण आहेस आणि तुला हातामध्ये नालंदा होती का हे मी प्रूव्ह करेन. मग आज लोक याची, माणसं याची मग आमच्यावर चढणारच नडणारच ना. मग ह्याच्या बाजूनेच जाणार ना. मग आमच्या दरवाजात नडतात का? तिथेच जायचं पगार मागायला, तिथेच प्रकल्प चालवायचे. मग हा राजा इतके वर्ष लपून होता. आम्ही बोंबाबोंब करतोय की हाच आहे म्हणून, तरी कोणी लक्ष देत नाही. माझ्या बापाचं नाव घेतलं जातं, तरी कोणी लक्ष देत नाही. माझ्या बापाचं नाव घेतलं जातं. त्यानं माझ्या बापाकडून सगळं काढून घेतलं. आम्ही दरिद्री झालो. हा आम्हाला पोचतो का? आमच्या पुढ्यात 150 मुलं टाकलेत, आम्हाला पोचतो का? हा हक्क मागतो, हा घरभाडं मागतो. हा मालक बनणार आणि आम्ही घरभाडी बनणार. कसलं घरभाडं बनायचं याला? ह्यानं आम्हाला नोकरी दिली, यानं आम्हाला गिऱ्हाईक दिला. आमच्या धंद्यावर गिऱ्हाईक होतं का? हा देतो नाही. ह्याला कसले हप्ते भरायचे? ह्याला सतत हक्क पाहिजेत आणि हप्ते पाहिजे. ह्यानं सगळं काढून घेतलं. तर या राजाच्या नावानं कसं ब्रह्मांड देतो ते बघा.